हॅलो मुलांनो, तर एक नवीन बॅच मी तयार केलेली आहे म्हणजे घेतोय म्हणतच नाही, तयारच केली आहे बॅच की मुलांना सारखी फी भरायला लागू नये, हाच एकमेव उद्देश ह्या बॅच तयार करण्यामागचा आहे. तर बॅचचं नाव मी ठेवलेलं आहे 4 in 1 बॅच. बॅचचं नाव मी ठेवलेलं आहे 4 in 1 बॅच. म्हणजे यामध्ये मी 4 बॅचेस एकत्र केले. फास्ट ट्रॅक प्रिलिमची बॅच आहे, फास्ट ट्रॅक मेन्सची बॅच आहे, वन डे रिव्हिजन प्रिलिमची आहे आता 25 मे वाली, आणि वन डे रिव्हिजन मेन्स लेवल बॅच आहे 25 एप्रिल वाली, या मागच्या महिन्यातली. तर ही अशी बॅच आहे, सॉल्व विदाउट फॉर्म्युला आपल्या नेहमीप्रमाणे, बेसिक प्लस डिफिकल्ट लेवल, कन्सेप्ट क्लिअरिंग, रिसेंट PYQ आणि प्रिडिक्शन. हा जो प्रत्येक बॅचचा मी हे ठेवतो, माझं टॅगलाईन ठेवतो किंवा माझा एक आराखडा ठेवतो, तर त्याच पद्धतीने ह्या चारही बॅचेस एकत्र करून ही आपली 4 in 1 बॅच मी त्याच्यामध्ये तयार केलेली आहे. तर प्रत्येक बॅचला वेगवेगळी 400 रुपये, 350 रुपये, 500 रुपये अशी फी भरण्यापेक्षा हे एकदाच मी तुम्हाला दिलेलं आहे 599 रुपये फीमध्ये. 60 डेजचं हे मी 90 डेज करतोय, कारण बऱ्यापैकी कंटेंट आपला तुमचा संपावा म्हणून. तर हे 90 डेज व्हॅलिडिटीसाठी ही आपली बॅच एज्युकल्चर या ॲपवर तुम्हाला उपलब्ध असेल. अशा प्रकारचं एक थंबनेल असेल, तर ते ॲपमध्ये तुम्हाला असं दिसेल. ॲपमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचं थंबनेल दिसून जाईल. फक्त तुम्ही याच्यावर लक्ष द्यायचं आहे 4 in 1 बॅच. ठीक आहे. आणि हे जरा अभिषेक सीसेट टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याला फॉलो करा. सगळ्या अपडेट्स, माहिती वगैरे सगळं इथं मिळत असतं आपलं. ठीक आहे. तर ह्या बॅचमध्ये काय काय आहे थोडक्यात सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिमची फास्ट ट्रॅक बॅच आहे. जवळजवळ याच्यात 30 तासांचा कंटेंट आहे. याच्यामध्ये 30 तासांचा कंटेंट आहे, 30+ तासांचा कंटेंट प्रिलिमचं. मग ही मागच्या वर्षी मी घेतलेली, याच्यात 1 and 2, फास्ट ट्रॅक 1, फास्ट ट्रॅक 2 अशा दोन्ही बॅचेस आहेत. प्रिलिम फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत. दोन्ही कंटेंट सेमच आहे, फक्त 2 वेळा कंडक्ट झाली ती मुलांच्या मागणीनुसार, तर ऑफलाईन 2दा घेतलेली. सो 1 and 2 प्रिलिम फास्ट ट्रॅक बॅच आहे. त्याच्यानंतर मेन्स फास्ट ट्रॅक बॅच आहे. मेन्स फास्ट ट्रॅक बॅच याच्यामध्ये मी आयोगाच्या लेवलपेक्षा वरच्या लेवलचे सगळे स्वतःचे प्रश्न आहेत. याच्यात तुम्हाला PYQ दिसत नाही. जर दिसतंय का PYQ कुठे? नाही. तुम्हाला याच्यात बघा, कन्सेप्ट क्लिअरिंगवर फोकस, टार्गेट 70+, याच्यात PYQ आपण घेतलेलं आहे. पण मेन्स फास्ट ट्रॅक जरा वरच्या लेवलचे प्रश्न आहेत, तर ही मेन्स फास्ट ट्रॅक ह्याच्यात पण 30+ तासांचं कंटेंट आहे. आता वन डे रिव्हिजन बॅचेस आहेत. तर ही वन डे रिव्हिजन आपली प्रिलिमची बॅच आहे. ठीक आहे. तर याच्यात जवळजवळ 16+ तासांचा कंटेंट आहे, जास्त 17+ तासांचा. आणि ही वन डे रिव्हिजन मेन्स लेवल बॅच आहे 24 एप्रिलला झालेली, याच्यात पण एक 16+ तासांचा कंटेंट आहे. तर हे प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळं घेता, त्याच्यापेक्षा तुम्हाला सगळं एकसाथच मिळावं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे की सगळं एका जागी मिळावं. आता ह्या सगळ्यांची एकूण फी जर कॅल्क्युलेट केली त्या वेळेनुसार, तर ह्या फास्ट ट्रॅक बॅचची फी होती मी तेव्हा ठेवलेली 499. मेन्स लेवलची फी होती 499, ह्याची फी होती 400 आणि याची फी होती 350. अशी प्रत्येकाची फी त्यावेळी प्रत्येकाने भरली आहे की 1000, 1400 आणि हे 1750. पण हे सगळं आता मी एकसाथ तुम्हाला 599 रुपयेमध्ये हे सगळं देतोय 90 दिवसांसाठी. 599 रुपयेमध्ये 90 दिवसांसाठी देतोय. आता तुमचा प्रश्न, ठीक आहे सर आम्ही आत्ताच घेतली, सर आम्ही आत्ताच काल घेतली, तर या 4 पैकी तुम्ही कुठलीही बॅच घेतली असेल तर त्याच्यातला फी डिफरन्स पे करून तुम्ही ही बॅच ट्रान्सफर करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 300 रुपयाची कुठली बॅच घेतली असेल, तुम्ही 300 रुपयाची कुठली तरी बॅच घेतली असेल, तर या बॅचची फी जर 599 आहे, तर अजून 300 रुपये पे करून तुम्ही हा कोर्स ट्रान्सफर करू शकता. फक्त कंडिशन एकच आहे, व्हॅलिडिटी वगैरे काही वाढवून मिळणार नाही. तुमच्या जुन्या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती. जर तुम्ही नव्याने घेत असाल तर डेफिनेटली तुम्हाला 90 दिवस उरेल. जर आधीच्या बॅचमध्ये 10 दिवस राहिले असतील तर तुम्ही फी वाढेल तर ते 10 दिवस राहणार आहेत. ठीक आहे, कारण ते माझ्या हातात नाही, ते ॲपच्या हातात आहे. पण ज्यांनी आत्ता या 10-12 दिवसात घेतलं असेल त्यांच्यासाठी हे कधी पण चांगलं आहे की बाबा सगळ्या बॅचेस तुम्हाला एकत्र मिळतील. आणि त्याच्या पुढचं सांगतो, त्याच्या पुढचं इथून पुढं पण जर वन डे बॅच झाली प्रिलिमची परत डबल ऑफलाईन, तर त्याचं पण रेकॉर्डिंग ह्याच्यात मिळणारच आहे. मी डबल पैसे घेत नाही. तुमची व्हॅलिडिटीपर्यंत जे पण काय असेल ते सगळं तुम्हाला मिळत राहतं. तर ह्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की हे फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी चाललेलं आहे. सो तुम्ही याच्यावर अपडेट राहा. अभिषेक सीसेट मला ॲडव्हर्टाईज करता येत नाही, त्यामुळे सबस्क्रायबर वाढत नाहीत. तर तुम्हीच वाढवायचं आहे, एकमेकाला शेअर करायचं आहे. आणि ह्या बॅचविषयीची जी सगळी माहिती आहे 4 in 1 बॅच, 4 बॅच एकत्र करून हे तुम्हाला एज्युकल्चर ॲपवर अशा पद्धतीचं पोस्टर दिसेल, तिथून तुम्ही ते
घेऊ शकता. त्याच्या आतमध्ये सगळ्याच्या वर्कशीट, PDF सगळं तिथं एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं केलेलं आहे. जर असं सर्च केलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मिळतात. आणि हे सगळं ते कोर्स ट्रान्सफर फी एक्स्ट्राची भरून ते सगळं तुम्ही कशावर करायचं आहे, तुम्हाला एक नंबर देतो मी 7249440307 या नंबरवर टेक्निकल गोष्टी, अभ्यासाचे डाऊट फक्त मला विचारायचे या नंबरवर, टेक्निकल डाऊट सगळे या नंबरवर, सगळं मी व्यवस्थित केलंय. आणि ज्या गोष्टी मेसेज न होतात त्या मेसेज न करत चला. मेसेजनं फास्ट होतात कॉलपेक्षा. ठीक आहे, एवढंसं काय करू त्या करायला जे तुम्ही कॉल करताना त्यानं उलट वेळ जातो तुमचा पण आणि माझा पण. मेसेजनं उलट फास्ट माझं इतर काम करत करत मी मेसेजसुद्धा पाहू शकतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला तरी पण काही डाऊट असेल तर या खालच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला विचारू शकता. तुमचे डाऊट सोडवण्यासाठीच मी इथं आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.